अगदी पटकन होणाऱ्या, लहान मुलापासून ती मोठ्यापर्यंत आवडणाऱ्या अशा चकुल्या बनवायच्या आहेत. नमस्कार यूट्यूब फॅमिली. चकुल्या बनवायच्या आहेत. त्यासाठी तूर डाळ घेतली, धुवून घ्यायची. डाळ धुवून घ्यायची, कुकरला शिजून घ्यायचे. डाळ 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. पाणी गरम झाले, हळद टाकायचे अर्धा चम्मच, मीठ अर्धा चम्मच, डाळ टाकायचे, डाळ टाकली, शिजून घ्यायचे, झाकण लावायचे. 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. 2 शिट्ट्या झाल्यात. वरण शिजलेलं आहे. वरण शिजलेलं आहे. जास्त पण शिजवायचं नाही. वरण बनवायचंय. तेल टाकायचंय. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले, मोहरी टाकायची, जिरे, हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात. लसूण टाकलेलं आहे. हळद, भाजून घ्यायचे. फोडणी तयार झाली. वरण टाकायचे. वरण घट्टच आहे. पाणी टाकायचे थोडंसं. पाणी गरमच टाकायचे, थंड टाकायचं नाही. मीठ टाकायचे, अर्धा चम्मच टाकलेला आहे. वरण तयार झालेलं आहे. कोथिंबीर टाकायची. गव्हाचं पीठ घेतले. वरण तयार झाले. 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. थोडासा लसूण टाकायचा आहे. मीठ, 1 चम्मच मीठ टाकले मी. पाणी टाकायचे. घट्ट असं मळून घ्यायचे पीठ. घट्टच पीठ बनवून घ्यायचे. पोळी बनवून घ्यायचे. जाडच बनवून घ्यायची पोळी. ही पोळी बनवून घेतली. पोळी कट करायची. हे पहा, छान अशी घेतली. पोळी जाडच बनवायची आहे. त्यासाठी मी पीठ जास्तच घेतलेलं आहे. पीठ लावायचे. लाटून घ्यायची पोळी. मी अशाच कट केलेल्या आहेत.
बनवून झालेल्या आहेत. वरणमध्ये शिजून घ्यायच्यात. टाकायच्या आहेत वरणमध्ये. टाकलेले आहेत. थंड पाणी टाकायचं आहे, चिटकणार नाहीत म्हणजे. शिजून द्यायच्या 10 मिनिट. अगदी पटकन होणारी आणि चवीला पण तितकीच भारी लागणारी अशी ही सोपी रेसिपी आहे. 10 मिनिट झाले, शिजलेले आहेत, मोकळ्या झालेल्या आहेत, चिटकल्या नाहीत. शिजलेल्या आहे चकुल्या. छान असे झालेले आहेत. छान अशा चकुल्या तयार झालेल्या आहेत. एकदम सोपी पटकन होणारी रेसिपी आहे आणि चवीला पण तितकीच भारी लागणारी आहे.